पुढचा जो शब्द आहे फाईन, जो आपण इंग्लिशमध्ये वापरतो तो फाईन नाही, आय एम फाईन वाला फाईन नाही, हा फाईन वेगळा आहे. हा फाईन जो आहे तो आहे दंड. म्हणजेच काय की तुम्हाला बाबा ट्रॅफिक पोलीस कुठेतरी अडवतो आणि मोबाईलमध्ये बोलतोय, मोबाईलवरती बोलता बोलता गाडी चालवतोय म्हणून जे तुम्हाला एक पावती फाडली जाते त्याला इंग्लिशमध्ये फाईन म्हणतो. काय म्हणतो? फाईन म्हणजे दंड. पुढचा जो शब्द आहे तो आहे पेनल्टी. पेनल्टी सुद्धा जवळपास फाईन सारखा शब्द आहे. फॉर ब्रेकिंग रूल्स, म्हणजेच काय की तुम्ही हेल्मेट काढून गाडी चालवत नव्हता म्हणून तुम्हाला जो दंड भरायला लावतात, गव्हर्नमेंट असू दे, हे जास्त करून गव्हर्नमेंटच्याच कॉन्टेक्समध्ये हा शब्द वापरला जातो, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? पेनल्टी. पुढचा जो शब्द आहे तो आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स क्लेम म्हणजेच काय की LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तसा जो आहे त्याला आपण इन्शुरन्स क्लेम म्हणतो. क्लेम म्हणजेच काय की दावा करतो एखाद्या गोष्टीचा की बाबा मी इन्शुरन्सचे पैसे वेळेवर भरलेत आणि मग मला याचा इन्शुरन्स पाहिजे, माझा लॅपटॉप फुटलेला आहे आणि मला आता लॅपटॉप नीट करायचा आहे, सो मी इन्शुरन्स घेतलेला आहे, सो प्लीज गिव्ह मी माय मनी. तो जो म्हणलेला असतो त्याला इन्शुरन्स म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो बेल. बेल म्हणजे शाळेत वाजवतो ती बेल नाही, ती बेल वेगळी. BAIL, बेल म्हणजेच काय, एखादा माणूस जेलमधून सुटका झालाय, त्या माणसाची सुटका झाली, रिलीज झालाय, त्या माणसाला बाबा जामीन केली. जामीन केली म्हणजे जमीन केली तसं नाही, टू गेट टेम्पररी रिलीज, एखाद्या माणसाला बेल दिली गेली, बाबा सुटका तुझी झाली. आता रिलीज आणि बेलमध्ये फरक काय की बाबा रिलीज हे कायमस्वरूपी असतं आणि बेल हे बाबा टेम्पररी काही दिवसासाठी असतं. ओके. असाच एक दुसरा शब्द आहे जो की परोल आहे. काय शब्द आहे तो? परोल. जे मोठे मोठे गुंड, मोठे मोठे जे लोक असतात समजा, ते काय करतात जेलमधून त्यांना काही दिवसांसाठी जा बाबा अजून थोडेसे 4-2 गुन्हे करून परत ये असं म्हणण्यासाठी जे दिलं जातं त्याला आपण परोल म्हणतो. पुढचा